नवनाथ कथासार. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 31. कृष्णागर राजपुताची कथा व त्याची तपश्चर्या. कामविस्तार वंश झालेल्या आपल्या संपन्न मातेच्या कृष्णागराने झुडकारून टाकल्यावर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास उद्युक्त झाली. परंतु दासाने तिची समजूत घातली की तुला आता आत्महत्या करण्याचे काहीच कारण नाही. ईश्वर संकेताप्रमाणे सर्व घडून येईल, ते कधीच चुकणार नाही. घडून गेल्याची तू चिंता करू नकोस. शांतपणे झोप व राजा परत आल्यावर तुझ्या हात महालात येईल तेव्हा तू उठूच नको. तुला जागे करून तो निजवण्याचे कारण विचारेल तेव्हा तू रडून एकच आकांत कर व आता जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही असे त्याला सांग. तेव्हा तो काय घडले असे विचारेल. तेव्हा त्याने खूपच आग्रह केला, परंतु त्याला सांग की तुमचा मुलगा कृष्णागर वाईट इच्छेने माझ्या महालात आला होता, पण मी त्याच्या इच्छेला बळी पडले नाही. तुम्ही येथे नसताना जर असेच घडणार असेल तर मला जगण्याची इच्छाच नाही. हे ऐकून राजास क्रोध येईल व तो क्रोधवश झाला असता तो आपला मुलगा आहे हा विचार मनात न आणता तो त्याला ताबडतोब ठार करेल. मग तू निर्भय होऊन आनंदाने संसार कर. युक्तिवाद सांगून दासे बाहेर निघून गेली. तिच्या सांगण्याप्रमाणे भुजवंती सुवर्णमंचकावर झोपून राहिली. अन्न, उदक, स्नान वगैरे सोडून दिल्याचा बहाणा केला. अंगावरील साज शृंगार फेकून दिला. काही वेळाने शशांकर राजा शिकारीवरून परत आला. त्यावेळी पंचरथ घेऊन राणी न आणलेले राजाला आश्चर्य वाटले. त्याने तसे पाणी न येण्याचे कारण दासीस विचारले. तेव्हा दासी म्हणाली, महाराणीस कसले तरी दुःख होत आहे, ते त्या सांगत नाहीत, पण मंचकावर स्वस्थ पडून राहिला आहे. हे ऐकून राजा भुजवंत महालात गेला. पूर्वी ठरल्याप्रमाणे मंचकावर निघली होती. तेव्हा तिला काय होत आहे म्हणून मोठ्या प्रेमाने राजाने विचारले. तेव्हा काही उत्तर न देता ती ढळाढळा रडू लागली. ते पाहून मोठ्या काळजीने राजाने तिला जवळ घेतले. तोंडावरून हात फिरवला व तो पुन्हा विचारू लागला की माझ्या ह्या प्रिय राणीला त्रास देण्याचे धाडस कोणी केले आहे? तसे असल्यास मला त्याचे नाव सांग. मग तो कोणी का असेना मी त्याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. राजाचे असे क्रोधयुक्त बोलणे ऐकून राणीस आनंद झाला. तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट होऊन तो उन्मत्त बनला आहे. तुमची शिकारीस गेल्यावर आसपास कोणी नाही असे पाहून तो महालात शिरला. माझा हात धरून माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रवृत्त झाला व माझी कामना पूर्ण कर म्हणून मला विणवून एकीकडे ओढून नेऊ लागला. तेव्हा त्याला झिडकारून मी पळत सुटले व दुसऱ्या महल गाठला. तेव्हा माझी काय अवस्था झाली ते मी तोंडाने सांगत नाही. पळताना किती वेळ मी पडले, पण तशाच मी महालात आले व धाडकन दार लावून घेतले. तेव्हा त्याचा नाईलाज होऊन तो इकडून निघून गेला. आपण नसताना म्हणजे माझ्यावर असे किती प्रसंग उद्गरतील कोण जाणे. या जाचातून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे दिसत आहे आणि तो म्हणजे आत्महत्या. आपला मुखचंद्र एकदा तरी पाहावा या इच्छेने या क्षणापर्यंत कशी तरी जिवंत राहिले आहे, नाहीतर कधीच आत्महत्या करून घेतली असती. राणीचे ते भाषण ऐकून राजा संतापाने ललीलाल होऊन गेला व बाहेरून सेवकास आज्ञा केली की राजपुत्रास ताबडतोब जाऊन जळून ठार मारा व त्याचे हातपाय तोडून त्याला दूर अरण्यात फेकून द्या. ती आज्ञा ऐकून सेवक त्याला घेऊन स्मशानात गेले व आपल्या आज्ञेप्रमाणे केले असा निरोप राजाला पाठवला. ते सेवक फार चतुर होते. राजाने क्रोधाविष्ट झाल्याने मुलाला मारण्याचा निर्णय दिला आहे. तेव्हा त्याचा राग
शांत झाल्यावर त्याला पश्चाताप होईल, मग अनर्थही टळेल असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो पुन्हा तेव्हा त्याचा राग शांत झाल्यावर त्याला पश्चाताप होईल, मग महा अनर्थ टळेल असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. ते पुन्हा राजाला जाऊन सांगत, पण राजा आपला निर्णय मागे घेण्यास तयार होईना. तेव्हा दूताने निष्ठुर होऊन कृष्णगडात सुवर्णासनावर बसून चव्हाट्यावर नेले व त्याचे हातपाय बांधून टाकले. ही बातमी वाऱ्यासारखी नगरात पसरली. तेव्हा शेकडो लोक राजपुत्रास पाहण्यात गेले. कितीतरी लोक राजाजवळ दल बदली करावी म्हणून राजवाड्यात गेले. परंतु राजाचे ते क्रोधयुक्त मुद्रा पाहून त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचे कोणाचे धाडस होईना. इकडे सेवकांनी राजज्ञेप्रमाणे मुलाचे पाय तोडून त्यास तेथेच ठेवले. तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला होता. त्याच्या घशात कोरड पडली होती. डोळे पांढरे झाले. प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस येऊ लागला. त्याची ही अवस्था पाहून लोकांना अतिशय दुःख झाले. त्या प्रसंगी कित्येकांनी शशांक राजास दूषण दिले. त्यावेळेस गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गावात शिरत होते. त्या चव्हाट्यावर चालू ही गडबड पाहून कुतूहलाने ते त्यांच्यात सामील झाले. तेथे विकारावस्थेत पडलेला कृष्णांगरास पाहून गोरक्षाने त्याची ती अवस्था आपल्या गुरूस सांगितली. तेव्हा त्याला त्याची दया आली. त्याने लोकांना विचारून सर्व गोष्टीचा खुलासा करून घेतला. अंतदृष्टीने पाहिले असता सर्व सत्यप्रकार त्याच्या ध्यानात आला. बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्दोष मुलाला शिक्षा केल्याबद्दल राजाला ठपका दिला व गौरीनाथास हा सर्व प्रकार सांगून ते दोघेही तेथून निघाले. मग गोरक्षनाथानेही अंतदृष्टीने खरा प्रकार पाहून घेतला व निरपराध कृष्णगरात परत नावास्वरूपात आणावे म्हणून गुरुची प्रार्थना करू लागला. त्याच्या चौरंगावर बसलेल्या कृष्णांगरास पाहिले असल्याने त्याचे कृष्णांगर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे नामाभिधान केले. त्याला मागून घेऊन नागपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली. परंतु राजाराणी चांगली वर्दळ घडावी, मग ह्या पुत्रास घेऊन जावे असे मच्छिंद्रनाथाने मत काढले. पण गोरक्षनाथ हे पटेना. तो म्हणाला, प्रथम चमुरीस घेऊन जाऊन त्याला नाथपंथाची दीक्षा द्यावी व त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्यावर त्याच्याच हातून राजाला त्याचा प्रताप दाखवून त्या व्यभिचारी जारणीची काय अवस्था करायची असेल ती करावी. तूर्त युक्ती प्रत्युक्तीने राजाचे मन वळून त्याची अनुज्ञा घेऊन त्याला आपल्याबरोबर घेऊन जावे. या मसलतीस मच्छिंद्रनाथाने रुकार दिला. मग ते अभयता राजवाड्यात गेले. तेथे द्वारपालास आपली नावे सांगून राजाला भेटण्यास आपण आलो आहोत असल्याचे निरोप सांगण्यास सांगितला. निरोप ऐकून राजा परमानंद झाला व हरिहरास वृंद असे योगी आज आपल्याकडे येऊन आपण होऊन आलेले पाहून तो पुढे होऊन त्यांच्या पाया पडला. राजाने त्यांचे सांत्वन केले व राजवाड्यात येऊन सुवर्णासनावर बसवले. त्यांची षडोपचारे पूजा करून तो हात जोडून विनम्रपणे उभा राहिला व आपली काय आज्ञा असेल ती करावी अशी त्यांना विनंती केली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की अवघडपणे आज आपण एका मुलास हातपाय तोडून फेकून दिले आहेत, त्यात आमच्या स्वाधीन करावे. मच्छिंद्रनाथाचे मागणे ऐकून राजास नवल वाटले. तो हसून म्हणाला, महाराज, हातपाय नसलेला त्या मुलाचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे? उलट तुम्हाला त्याचा खांद्यावर घेऊन नोकराप्रमाणे फिरवावे लागेल. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू त्याला आमच्या स्वाधीन करणार आहेस की नाही एवढेच फक्त सांग. तो आम्हा उपयोगी पडेल किंवा काय याची चौकशी करून तुला काय करायचे आहे असे स्पष्टपणे म्हटलं त्याला
नेण्याची राजाने परवानगी दिली. मग ते त्याला घेऊन चौरंगीसह आपल्या शिबिरात निघून गेले. त्याचे हातपाय वळवले. तेथे असे मनात येते की हे दोघे इतके समर्थ असून त्यांची अवस्था अशी का राहिली. निर्जीव पुतळ्याच्या गहिनीनाथ निर्माण केला. मग कृष्णांगराचे हातपाय पूर्ववत करणे अशक्य होते काय? परंतु त्याला त्याच अवस्थेत ठेवून त्याच्याकडून कार्यभाग साधून घ्यायचा होता. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथे एका रात्र राहून पुढे गेले. मग ते फिरत बद्रिकाश्रमात गेले. त्या शिवालयात जाऊन शंकराचे दर्शन घेतले. तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले. तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघे आत शिरले. त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याकरता बेत केला. मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली. अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पडला आणि चौरंगीस देवळातून येथे घेऊन गेला. त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीत ते तिघही बसले व चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली. त्यावेळेस गोरक्षनाथाने सांगितले की त्याची तपश्चर्या पाहून नंतर मी अनुग्रह करेन. या विचारास मच्छिंद्रनाथाने अनुमती दिली व चौरंगीस विचारले, तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय? तेव्हा चौरंगीने उत्तर दिले, तुम्ही सांगाल ते करीन व ठेवाल तेथे राहीन. नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून नित्य माझा समाचार घेत जा. इतके केल्याने माझे कल्याण होईल. ही विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली. मग त्यांनी आपल्या गुहेत नेऊन ठेवले व सांगितले, तुझी दृष्टी निरंतर ह्या दगडाकडे असू दे. जर नजर दूर केलीस तर तात्काळ शिळा अंगावर पडून नाहक मृत्यू ओढवून घेशील व पुढे साधा वेळचा कार्यभाग तसाच राहून जाईल. म्हणून फार सावध राहून आपले हित साधून घे. इतके सांगून त्यास मंत्रोपदेश करून त्याला त्याचा जप करावयास सांगितला. त्या गोरक्षनाथाने त्याला एक फळ आणून दिले व सांगितले की हे फळ खाऊन शांती कर. मंत्राचे जप करून तप कर व नजर वर ठेवून जीव रक्षण कर. तोपर्यंतच्या काळात आम्ही तीर्थयात्रा करून लवकर परत येऊ. असे चौरंगीस सांगून गोरक्षनाथ गुहेबाहेर पडला व त्या गुहेच्या तोंडाशी एक शिला ठेवली. गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करतो ती त्यांच्यापुढे अवतरित झाली व तिने विचारले, कोणत्या कारणास्तव माझी आपण आठवण केलीत? तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, येथे एक प्राण आहे. त्याच्यासाठी तू नित्यनेमाने फळे आणून देत जा. म्हणजे त्याच्या सहाय्याने तो आपले जीवन जगवील. परंतु फळे गुप्तपणे त्याच्याजवळ नेऊन ठेवीत जा. त्याच्या अजिबात हे लक्षात येता कामा नये अशी चामुंडेस आज्ञा करून ते दोघेजण गिरनार पर्वतावर आले व त्यांच्या आज्ञेप्रमाणे चामुंडा रोज गुप्तपणे फळे नेऊन पोचवीत असे. शिळा अंगावर पडून प्राण जाईल म्हणून त्याबद्दल अतिशय सावधगिरी बाळगण्याविषयी गोरक्षाने बजावले होते. म्हणून एकटक तिकडेच बघत असल्याने फळे खाण्याचे तसेच राहून जाई व तो फक्त वायुभक्षण करून राहत असे. नजर चुकू नये म्हणून जरासुद्धा इकडे तिकडे हलत नसे. त्याचे लक्ष त्याच्याप्रमाणे योग साधनेकडेच लागले असल्याने शरीर कुश होऊन केवळ हाडांचा सापळा शिल्लक उरला होता. अशा रीतीने त्याची तपश्चर्या चालू होती.